मराठा आरक्षण मिळण्याकरिता अनेक आंदोलने उभारले. राजकीय नेत्यांनी याविषयी समाजाला व्यवस्थित मार्गदर्शन न करता राजकीय पोळी शेकली आणि आताही शेकत आहे. जालना जिल्ह्यात काल आंदोलनाला गालबोट लागले. राजकीय नेत्यांना पुन्हा एकदा मुद्दा मिळाला आणि सुरू झाले राजकारण. मोर्चे, जाळपोळ आणि दंगली करून कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण मिळणार नाही. शांतता आणि विधायक मार्गाने मराठा आरक्षण मिळणार. भारतीय राज्यघटनेत घटना दुरुस्ती केल्याशिवाय मराठा आरक्षण मिळणे अशक्य असल्याचे मत मुक्त पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गडलिंग यांनी व्यक्त केले. का मिळत नाही व कसे मिळेल आरक्षण, या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार. व्हिडिओ मात्र पूर्ण बघा, स्किप करू नका. मी विजय खवसे, तुम्ही बघत आहात WS न्यूज. केंद्र सरकारने भारतीय राज्यघटनेत केलेल्या 102व्या घटना दुरुस्तीमुळे मराठा आरक्षणात अडचण निर्माण झाली असून मराठा आरक्षणाचा अडचण ठरणाऱ्या संविधानाची परिच्छेद 342A उपखंड 366-26 क तरतुदी वगळण्यासाठी किंवा घटनेत दुरुस्ती करून केंद्र सरकारने तसा विशेष अध्यादेश काढला तर मराठा आरक्षण प्रश्न सुटू शकतो. आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे अशी मागणी अलीकडे काही मराठा संघटनांनी आणि काही महत्त्वपूर्ण मराठा समाजातील काही राजकारणी मंडळींनी नुकतीच केली आहे. त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयामध्ये सुद्धा मराठा समाजाचा समावेश करावा याबद्दलही अनेकांनी आपली मतं मांडली आहेत. मात्र भारतीय राज्यघटनेत आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मुळीच तरतूद नाही. नरसिंहराव सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना जो उपवर्ग निर्माण केला होता तो सर्वोच्च न्यायालयाच्या इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार या केसच्या निकालात 9 न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिनांक 16 नोव्हेंबर 1992 रोजी अशा प्रकारचे आरक्षण रद्द केले आहे. तत्कालीन भारताचे प्रधानमंत्री PV नरसिंहराव यांनी सन 1991 मध्ये सवर्णामधील घटकांना 10% आरक्षण दिले होते. मात्र निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरविला आहे. भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारातील कलम 16(4) नुसार मूलतः आरक्षण देण्यात आले असून राज्यघटनेच्या कलम 340 नुसार स्थापन झालेल्या मंडळ आयोगाने इतर मागासवर्गीय OBC यांना आरक्षण दिले आहे. कलम 16(4) व मंडल आयोगाने केलेल्या शिफारसीमध्ये मराठा समाजाचे आरक्षण या तरतुदीमध्ये बसत नसल्याचा निर्वाळा व न्याय प्रक्रियेमध्ये निर्णय दिलेला आहे. त्यामुळे राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती करून मराठा आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. त्याविषयी मराठा आरक्षण मिळणे दुरापास्त आहे. सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट मत आहे की 50% वर भारतामध्ये आरक्षण देता येणार नाही. त्यामुळे मराठा समाजाची जी मागणी आरक्षणाची आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणे अतिशय कठीण आहे. वास्तविकरित्या मराठा समाजाला चुकीच्या मार्गाने अडचणीत न आणता भारतीय संसदेत मराठा आरक्षण मंजूर करून घेण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल, असेही मत मुक्त पत्रकार राजा गडलिंग यांनी व्यक्त केलेले आहे. आर्थिक निकषावर समकालीन आरक्षण सर्वांसाठी असावे असे मतही काही राजकारणी मंडळी आणि मराठा समाजाच्या नेत्यांनी व्यक्त केले असले तरी आर्थिक निकषावर दिलेले आरक्षण हे व्यक्ती केंद्रित होणार असून घटना दुरुस्ती करूनही तसे आर्थिक निकषावर आरक्षण देता येणार नाही. वास्तविकरित्या भारतीय संविधानामध्ये संविधानकर्त्यांनी भारतीय राज्यघटनेत आर्थिक निकषावर आरक्षणाची तरतूद स्पष्टपणे केलेली नाही. त्यामुळे राजकारणी लोकांनी आर्थिक आरक्षणाची मागणी न करता आर्थिक आरक्षणाची मागणी न करता मराठा आरक्षणाचा प्रश्न भारतीय संविधान सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारात राहूनच सोडविला पाहिजे. मंडल आयोगाने देशातल्या 52% इतर मागासवर्गीय शैक्षणिक व सेवा क्षेत्रात 27% आरक्षण दिले. इंदिरा सहानी व इतरांनी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 16 नोव्हेंबर 1992 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणावर शिक्कामोर्तब करताना केंद्र व राज्य सरकारांनी या संदर्भात कायमस्वरूपी घटनात्मक आयोगाची स्थापना करावयाचा आदेश सुद्धा दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून 15 मार्च 1993 रोजी महाराष्ट्र शासनाने स्थायी समितीची नियुक्ती केली होती. त्यानंतर समितीची नामकरण दिनांक 15 मे 1995 पासून राज्य मागासवर्ग आयोग असे करण्यात आले आहे. सदर आयोग हा अनुसूचित जाती जमाती वगळून इतर मागासवर्ग आणि मागासवर्ग यांच्यासाठी काम करतो. सन 2006च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 4 अन्वये या आयोगाने कामकाज चालविले जाते.
या आयोगामध्ये मराठा समाजासाठी कोणत्याही आरक्षणाची तरतूद व शिफारस नसतानाही राज्य सरकार आयोगाच्या पाठीमागे लागून विनाकारण वेळ खर्ची घालत आहेत. विनाकारण माझ्या मते मराठा आरक्षण लांबीच आहे. मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश कराव्याच्या मागणीचा न्यायमूर्ती बापट आयोगाने सलग 4 वर्षे सखोल अभ्यास केला. बहुमतांनी त्यांनी शासनाला दिलेल्या अहवालात मराठा समाज हा ओबीसी साठी असलेल्या निकषामध्ये बसत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करायला दिनांक 23/4/2004 रोजी आयोग पुनर्रचना करण्यात आली. त्या दरम्यान या आयोगाने अध्यक्ष बापट यांनी स्पष्टपणे मराठा आरक्षणाला नकार दिला. तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आयोगाने शिफारस केल्याशिवाय राज्य सरकारला कोणत्याही जातीला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचे अधिकार नाहीत असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. 25 जुलै 2008 रोजी न्यायमूर्ती बापट आयोगाने आपला ऐतिहासिक अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर करून आयोगाने स्पष्ट बहुमताने मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करायला नकार दिलेला आहे. प्रत्यक्षात अहवाल शास्त्रीय आणि संवैधानिक कसोट्यावर आधारित असून मंडळ आयोगाने आणि त्या आधीच्या काकासाहेब कालेलकर आयोगाने सुद्धा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक असे शास्त्रीय निकष लावून इतर मागासवर्गीयांची यादी तयार केली आहे. त्यात कुणबी समाज असून मराठ्यांना मात्र ओबीसी मध्ये स्थान नाही, परंतु राजकीय समीकरणासाठी राजकीय नेते मात्र मराठा व कुणबी एक आहेत असे सांगतात. हे अत्यंत चुकीचे आहे. जे राजकारणी लोक करतात ते अत्यंत चुकीचे आहे. तसे कुणबी आणि मराठा एक नाहीत असा स्पष्ट निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला असून त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा स्पष्ट केलेले आहे. जगन्नाथ होले विरुद्ध महाराष्ट्र सरकार रिट पिटिशन क्रमांक 4476/2002 या केसच्या दिनांक 17 ऑक्टोबर 2003च्या निकालपत्रात हायकोर्टाच्या औरंगाबाद घटनापीठाने मराठा व कुणबी हे एकच आहे असे मानायला स्पष्टपणे नकार दिलेला आहे. त्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 15 एप्रिल 2005 रोजी शिक्कामोर्तब केले आहे. घटनात्मक तरतुदी व सर्वोच्च न्यायालयाचे याबाबतचे विविध संवैधानिक न्यायालयीन निकाल आणि राज्य व केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे निर्णय या सर्वोच्च न्यायालय घटकांनी मराठा समाजाचे ओबीसीकरण अमान्य केले आहे. महाराष्ट्र राज्यात ओबीसीचे आरक्षण 1967 पासून सुरू आहे. मात्र आताच मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी पुढे येण्याचे कारणही राजकीय असू शकते. भारतीय संविधान कलम 73-74च्या घटना दुरुस्तीमध्ये ग्रामपंचायत समित्या, जिल्हा परिषदा, मनपा, नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये ओबीसींना 27% आरक्षण देण्यात आले आहे. मात्र मराठा समाज वर्णव्यवस्थेत क्षत्रिय मानला जातो. राष्ट्रकूट, कंदम, शिलाहार अशा राजघराण्यातून आलेल्या मराठा समाजाचे या महाराष्ट्रासह अनेक मराठे नेतृत्व दिले असताना त्यांनी केवळ सत्तेसाठी मोठेपणे पदरी बाळगून गावगाड्यातील गरीब मराठा जनतेला पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे. भारतीय संविधानाची निर्मिती सुरू असताना घटना परिषद अनेक मराठा नेते असूनही घटना तयार करताना मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी केली नव्हती. 1967 पासून आलेल्या ओबीसी प्रवर्गाच्या शैक्षणिक व सेवा विषयक आरक्षणातही आजपर्यंत ही वाटा मागितलेला नाही. त्यामुळे सध्याची मराठा आरक्षणाची मागणी ही केवळ राजकीय हेतूने राजकीय पुढारी यांच्याकडून केली जात असल्याचा ओबीसीचा आरोप आहे. उच्च वर्गामध्ये निश्चितच अनेक जाती अशा आहेत की ज्यात गरिबांचे मोठे मोठे प्रमाण आहे. अशा मराठ्यामधील उच्चवर्णीय नागरिकांच्या शैक्षणिक आर्थिक उत्थानासाठी संविधान निर्मात्यांनी भारतीय राज्यघटनेतील कलम 38(3)(9)(41)(ब) 46 नुसार शैक्षणिक व आर्थिक विकासाच्या अनेक योजना अंमलात आणण्याची जबाबदारी प्रामुख्याने राज्य व केंद्र सरकारवर टाकलेली आहे. मात्र आजपर्यंत प्रामुख्याने महाराष्ट्रात सर्वाधिक मराठा मुख्यमंत्री अधिकारावर असताना त्यांनी सुद्धा मराठा यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी कोणतेही ठोस कार्यक्रम हाती घेतलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अधिनियम 2005 अन्वये चालते. या कायद्यानुसार आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार देण्यात आले आहेत. या आयोगाने दिलेला सल्ला किंवा केलेली शिफारस राज्य शासनावर बंधनकारक असते, परंतु राज्य शासन या आयोगाच्या शिफारशीकडे जाणून बुजून डोळेझाक करतात आणि या आयोगाचे जे काही अहवाल निर्मित असतात ते अनेक वर्ष प्रलंबित
तसेच मंत्रालय स्तरावर धूळ खात पडलेले असतात. त्यामुळे आयोगाने घेतलेले निर्णय महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून तसेच प्रलंबित पडलेले आहेत. खालेलकर आयोग आणि मंडल आयोगाने मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण स्पष्टपणे नाकारले. एवढेच नाही तर त्यानंतर आलेल्या मुंठाटकर समिती, न्यायमूर्ती खत्री आयोग, केंद्रीय मागासवर्ग आयोग आणि न्यायमूर्ती बापट आयोग या सर्वांनी मराठ्यांना ओबीसीच्या सूचीत टाकायला स्पष्ट नकार दिला आहे. तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण पॅटर्न आहे. वास्तविकपणे भारतात फक्त तामिळनाडू हे एकच राज्य आहे की या राज्यात 69% आरक्षण देण्यात आलेले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने भारतीय राज्यघटनेत घटना दुरुस्ती करून 9व्या अनुसूची तयार करून हे आरक्षण देण्यात आलेले आहे. आरक्षण वाढ करण्यासाठी राज्यघटनेतील अनुच्छेद 16(4)च्या आधारावर आरक्षण कायदा करण्यात येऊ शकतो. त्यासाठी मराठा नेत्यांनी केंद्र सरकारवर दबाव गट वापरून तो करून घ्यावा लागेल. हा अधिकार संसदेला असून 9व्या परिशिष्टात हा विषय टाकण्यासाठी घटना दुरुस्ती आवश्यक आहे आणि त्याला विशेष बहुमताची गरज सुद्धा लागते. वास्तविकपणे तामिळनाडूच्या सर्व संसद सदस्यांनी एकमुखी आग्रह धरून राज्य सरकारच्या कायद्याला भारतीय संविधानाची घटना दुरुस्ती करून 9व्या परिशिष्टात तरतूद करून घेतलेली आहे. सन 1993 मध्ये श्रीमती जयललिता या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री असताना त्यांनी 69% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता आणि हा निर्णय घेऊन राज्यघटनेत दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी केंद्र सरकारवर दबाव गट वापरून घटनेच्या 9व्या परिशिष्टामध्ये त्यांची तरतूद करायला केंद्र सरकारला भाग पाडले. त्यामुळे तामिळनाडूच्या 69% आरक्षणाला भारतीय राज्यघटनेने सुद्धा संरक्षण कवच मिळाले आहे. परंतु भारतीय संविधानाच्या 9व्या परिशिष्टामध्ये आरक्षणाची तरतूद केल्याने 10 वर्षात याचा फेरआढावा सुद्धा घेतला जाऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु तामिळनाडूच्या आरक्षणाची सन 2004 मध्ये या तरतुदीची वैधता संपलेली आहे. हे आरक्षणाचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून सर्वोच्च न्यायालय या संदर्भात निर्णय राखून ठेवलेला आहे. सन 1995 ते 2000 या कालावधीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आलेल्या सर्वच आयोगांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे. मराठा विषयक 7 नकारार्थी अहवाल महाराष्ट्र शासनाकडे आलेत. तरीही महाराष्ट्र सरकार पुन्हा या विषयाला घेऊन राज्य मागासवर्ग आयोगाकडे जाणार, म्हणजेच पुन्हा मराठा आरक्षणाचे कायम झुलवत व प्रलंबित ठेवणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा निष्कर्ष यातून स्पष्ट होतो आहे. घटनेच्या कलम 340 अन्वये ओबीसी पाहणी करण्यासाठी प्रथम 1953 मध्ये काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगाने अहवालात राज्यवार व इतर मागास जातीची यादी दिली आहे. मुंबई राज्याच्या यादीत 360 इतर मागास जाती आहेत. त्यात क्रमांक 206 वर कुणबी आहेत. मात्र या यादीत मराठा जात कुठेही उल्लेख दिसत नाही. वास्तविकपणे भारतीय राज्यघटनेच्या कलम 340, 16(4), 15(4), 15(4), 15(5) अन्वये घटनेने मिळणारे आरक्षण फक्त ज्या मागासवर्गीय समाज घटकांना पुरेसे कोणत्याही क्षेत्रात प्रतिनिधित्व नसते अशा समाज घटकांना देण्याचे प्रावधान आहे. त्यामुळे या कलमाद्वारे मराठा समाजाला आरक्षण मागितले जात आहे. परंतु मराठा आरक्षण देण्याचे घटनेत कोणतीही तरतूद नसल्याने या कलमाद्वारे मराठा आरक्षण द्यायचे असेल तर केवळ राज्य मागासवर्ग आयोगावरच अवलंबून न राहता भारतीय संविधानात यासाठी घटना दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यासाठी भारतीय संसदमध्ये मराठा आरक्षण चर्चेस येणे महत्वाचे आहे. केंद्र सरकारने भारतीय राज्य घटनेत केलेल्या 102व्या घटना दुरुस्तीमुळे मराठा आरक्षणात अडचण निर्माण झाली असून मराठा आरक्षणाचा अडचण करणाऱ्या संविधानाची परिच्छेद 342 उपखंड 366 26 क तरतुदी वगळण्याकरिता किंवा घटना दुरुस्ती करून केंद्र सरकारने तसा विशेष अध्यादेश काढला तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकेल. केंद्र सरकारने सन 2017 मध्ये केलेल्या 102व्या घटना दुरुस्तीत परिच्छेद 342A व उपखंड 366 26 क तरतुदीमध्ये राज्य सरकारच्या अधिकारात ही अडचण येत असल्यामुळे संबंधित राज्य सरकार सुप्रीम कोर्ट व भारतीय संविधानाच्या विरुद्धात जाऊ शकत नाही, ही वास्तविकता आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाला जर आरक्षण द्यायचे असेल तर भारतीय संसद
व सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारात राहून हा प्रश्न सोडवता येईल. आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत असल्यामुळे राज्य सरकारला कोणतेही अधिकार नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षण लागू करण्यासाठी मोर्चे काढून किंवा आंदोलन करून याचा कदापिही फायदा मोर्चेकरांना होणार नाही. यासाठी मराठा समाजाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन देशाच्या पार्लमेंटमध्ये या विषयावर विशेष अध्यादेश काढण्यासाठी पुढाकार घ्यावा व सर्वोच्च न्यायालय आणि संसद देशाच्या या दोन स्तंभामध्ये राहून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येईल असे स्पष्ट मत आहे. सन 2004 मध्ये काँग्रेसचे सरकार केंद्रात असताना केंद्र सरकारच्या वतीने मराठा आरक्षणाबाबत याबरोबरच सर्वच आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी खासदारांची एक समिती निर्मित करण्यात आली होती. या समितीने सन 2005 मध्ये आपला अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला. या अहवालात प्रामुख्याने आरक्षणाची 50% मर्यादा हटवण्याची महत्वपूर्ण शिफारस संसदेला केली होती. केंद्र सरकारने स्वीकारलेला तर मराठा समाजाला 16% आरक्षण मिळू शकते, परंतु यासाठी महाराष्ट्रातील मराठा नेत्यांनी एकत्र येऊन हा लढा संसद व सर्वोच्च न्यायालयात लढायला पाहिजे होता. पण असं आजपर्यंत कदापि झालं नाहीये. जे मराठा जे नेता आहे ते फक्त आपल्या राजकारणाची पोळी शेकून घेण्यासाठी ही जी आहे जे मराठा समाजाला एक गुमराह करण्याची पद्धत आहे. आज लोकसभेमध्ये आपण बघू शकतो की मराठा समाजाचे किती खासदार आहेत. त्या खासदारांनी जर केंद्रावर एक दबाव आणून एक अध्यादेश काढण्याचा जर त्यांच्यावर दबाव टाकला तर निश्चितच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. पण मात्र जे आज मोठे मोठे आंदोलन होत आहे त्या आंदोलनाने मात्र जो फायदा होणार नाही. एक संवैधानिक लढाईच एक लढली पाहिजे आणि निश्चितच या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठा मुख्यमंत्री आहेत. आताही मुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे आहे ते सुद्धा मराठाच आहेत आणि मोदी साहेबांच्या खूप जवळचे आहेत. त्यांनी सुद्धा जो आहे एक केंद्र सरकारमध्ये अध्यादेश या संदर्भात काढावा आणि 50% जे आरक्षण आहे त्यामध्ये वाढ करण्यासाठी त्यांनी तिथे सरकारला लावून धरलं तर निश्चितच हा जो मराठा जो आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो सुटू शकते. कारण मराठा समाजामध्ये ही गरीब लोक आहे आणि त्यांना सुद्धा आरक्षणाचा लाभ मिळालाच पाहिजे. कारण प्रत्येक समाजामध्ये गरीब वर्ग असतो आणि त्या गरीब वर्गाची परिस्थिती सुद्धा तेवढीच गरीब असते. मुलांना शिक्षणाकरिता ते ऍडमिशन घेऊ शकत नाही. उच्च शिक्षण करता त्यांना मोठे प्रॉब्लेम होत आहे. आजही मराठा समाजातल्या गरीब मुलांना हा त्रास सहन करावा लागत आहे. आधी जे काही मराठा नेते होते त्यांची ह्या सगळ्या चुका जे आहे आजच्या गरीब ज्या लोकांना त्या भोगावा लागत आहे. त्यावेळेस जर संविधान निर्मित असताना त्यावेळेस जर आरक्षणामध्ये मराठा नेत्यांनी जर विशेष लक्ष देऊन जर मराठा आरक्षणाची सुद्धा तरतूद केली असती तर त्यावेळेस ते शक्य झालं असतं. पण त्यावेळेस मराठा नेत्यांनी ते केलं नाही. म्हणूनच आज जे आमचे गरीब जे मराठे आहेत त्यांना सगळं भोगावं लागतो, आंदोलन करावं लागतं, आंदोलनातून न्याय मिळत नाही. आपण जालन्यामध्ये बघितलं आहे खूप मोठा एक लाठीचार्ज झालेला आहे. बरेचशा लोकांना इजा पोहोचलेल्या आहे. तर माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून या मराठा नेत्यांना सुद्धा एक विनंती आहे की तुम्ही मोर्चे किंवा आंदोलन हे असे न करता आता तुम्ही सरकारमध्ये ज्या सामील आहे ते राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो या माध्यमातून संवैधानिक पद्धतीने एक ठराव करून किंवा एक समिती तिथे निर्माण करून तसा एक त्यांच्यावर दबाव टाकून आरक्षणाच्या संदर्भात विचार करावा अशीच माझी एक विनंती आहे. तर या संदर्भात हा जो अहवाल जो सगळा तुमच्या पुढे मी मांडलेला आहे. आमचे अमरावतीचे जे मुक्त पत्रकार आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहे राजा गडलिंग हा त्यांनी सगळा या ठिकाणी त्यांनी मांडलेला अहवाल तुम्हाला वाचून दाखवलेला आहे. तर तुम्ही बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला तो निश्चितच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपली कमेंट लिहा आणि सांगा आम्हाला. आणि आमच्या चॅनलचे अपडेट्स तुम्हाला मिळण्यासाठी www.whnews या वेबसाईटला तुम्ही भेट द्या. धन्यवाद.